हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज होता संडे आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हापासून मी आईकडे राहते ना, तेव्हापासनचा आज हा पहिला दिवस असेल, की मी इतक्या लेट उठलेली आहे. म्हणजे 9:30 झाले. ॲक्चुअली आई खूप लवकर उठते, पण तिचं असं काही म्हणणं नसतं, की "तू पण लवकर उठ माझ्यासोबतच." बट मला कुठेतरी ते चांगलं नाही वाटत, की मी झोपलेली आहे आणि आई उठलेली असते. सो म्हणून मग तिच्यासोबत मला ही हॅबिट झालेली आहे, की लवकर उठायचं आणि अदरवाईज कॉलेज वगैरे असतं, तर मी सकाळी लवकरच उठूनच जाते. बट आज आहे ना, म्हणजे तिने मला हाक पण नाही मारला आणि मी सुद्धा खूप लेट उठलेली. कारण मी सुद्धा इतकी थकली होती आणि आपली ट्रिप पण झाली होती. सो त्याच्यानंतर त्यांनी गॅप पण नव्हता दिला म्हणून मग मी ती झोप पूर्ण करून घेतली. अच्छा, तर आज संडे निमित्त एवढे काय पार्लरचे शेड्यूल चालले होते माझं आणि माझ्या भावाचे. आता हे ना मला काय माहिती कसं काय सुचतं यार. आता सकाळी उठल्यावर इतक्या लेट उठल्यावर म्हटल्यावर मला तर आळस येणार म्हणजे येणारच आहे. आणि यार इतकं विचित्र वाटत होतं. एकतर आई माझ्या तोंडाकडे बघते, मी तिच्या तोंडाकडे बघते. आई म्हणते, "हिचं चालू काय आहे? अदरवाईज एवढं व्यवस्थित आवरून घेते पटकन, आज काय चालू आहे हिचं?" पण काय सांगू इतका कंटाळा येत होता. सो सकाळी सगळं काही आवरलं, घर वगैरे पुसून काढलं. त्यानंतर माझं आणि माझ्या भावाचे हे थोडेसे असे टँट्रम चालू होते, की "तू कर, मग मी करते." पण ॲक्चुअली मला थोडं स्किन केअर करायचं होतं. सो मी त्याच्या निमित्त ते करून घेतलं व्यवस्थित सगळं आणि अंघोळीला तर वेळ झालाच होता. म्हटलं जाऊ द्या यार थोडासा खाऊन पिऊन घेऊयात. सो आज मटर पुलाव केला होता. तोही आईने केला होता. मस्त जेवण वगैरे करून मी केस आणि बाय द वे आज हेअर वॉश डे पण होता. सो इतकं बापरे! इतकं हेक्टिक. अच्छा, तर दुपारी सर्व काही आवरून रामफळाच्या शोधात मी निघाले होते. तर तुम्हाला आठवतं का गाईज माझ्या काही मागच्या व्लॉगमध्ये म्हणजे जेव्हा मी आयब्रो करायला त्या पार्लरवाल्या आंटीच्या घरी गेली होती, तिथे ते रामफळ होतं. तर मी तुम्हाला थोडासा किस्सा, जुना किस्सा माझा सांगितला होता. रामफळ आणि माझं कनेक्शन काय आहे? जेव्हा आईचा आधी बंगला होता तेव्हापासनं हे रामफळ मला रिकॉग्नाइज झालेलं आता तो किस्सा ऐकण्यासाठी तुम्हाला माझा तो ब्लॉग बघावा लागेल. जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी पिन करून देईल त्या ब्लॉगचा नंबर. पण असो, तर मी तुम्हाला त्याबद्दल असं बोलली होती, की मी जेव्हा कधी आईकडे जाईल, मी तुम्हाला नक्की ते झाड दाखवेल. सो या तेच होतं ते झाड जे तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलं असेल. बरं, तर रात्री आईस्क्रीम खाऊन आम्ही आमचा संडे असा घालवला. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.